वेकेशन. शाळांना सुट्ट्या लागल्या की मग या कडक उन्हाळ्यातून कुठेतरी दूरवर थंड हवेच्या ठिकाणी जावं असं वाटणं सहज स्वाभाविक आहे. मग ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे असे लोक मस्तपैकी ट्रिप ऑर्गनाईज करतात. सहकुटुंब सहपरिवार मस्तपैकी 8-15 दिवस मजेत घालवूयात असा अगदी मनाचा पक्का हिया करून आपल्या घरापासून दूर ट्रिपला म्हणून जातात. अर्थात ज्यांना हे शक्य आहे त्यांनी जरूर करावं. याच्यामध्ये वेकेशन साजरं करू नये असं माझंही कधीही मत नसेल. जो तो आपापलं जीवन आपल्याकडं किती प्रमाणात सुबत्ता आहे, आपलं अंथरूण कितपत आहे आणि आपण पाय कितपत पसरायचे हे ज्याचं त्यांनी ठरवून आपलं आयुष्य उपभोगावं, यात काहीही शंका नाही. परंतु या वेकेशनमधल्या ट्रीपमध्येच अशा काही विचित्र घटना घडतात. काही ठिकाणी तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स याच्या नावाखाली बऱ्याचशा रिसॉर्टला अशा काही व्यवस्था असतात आणि मग माणूससुद्धा चला आपण सहकुटुंब आलो आहे, मुलांना आपण ही मजा देऊया ती मजा देऊया. आपल्या बालपणी आपल्याला अशी काही एन्जॉयमेंट मिळाली नाही तर मग आपल्या मुलांना तरी आपण देऊ शकतोय तर नक्की दिली पाहिजे. अशा सद्भावनेने ट्रिपला ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्ही काही ना काही ॲडव्हेंचर्स असे काही स्पोर्ट्स असतात. मग ते एखाद्या लॅडरवरनं चालणं असो, एखाद्या ठिकाणी रोप क्लाइम्बिंग असो, किंवा एखाद्या क्रूजला बांधलेल्या दोरी आणि त्याच्यातून क्रूज मग लांब जातं तसं ते पॅराशूट वरती जातं हवेत, अशी ही काही ॲडव्हेंचर्स. काही ठिकाणी अगदी खूप मोठ्या खोल दरीच्या कडेला वरती जो एक पठारी प्रदेश असतो आणि त्या पठारी प्रदेशावर त्या दरीतलं तुम्हाला दृश्य निहाळता यावं म्हणून काही कठडे केलेले असतात. त्या कठड्याच्या पलीकडं 2-3 फूटच जागा उरलेली असते. ते कठडे अगदी मजबूत आहेत का हे सुद्धा न पाहता कधीकधी फोटो काढण्याच्या नादात ते कठडे कोसळल्याने अपघात झालेल्या घटना पूर्वी घडलेल्या. मग तो महाबळेश्वरचा एखादा पॉईंट असो किंवा अजून कुठल्याही किल्ल्यावरचा पॉईंट असो, अशा या सगळ्या पॉईंट्सवरती आपल्या ट्रीपचा काही विचका होऊ नये, आपल्या कुटुंबावर कोणतं मोठं संकट कधीही येऊ नये अशी एक अपेक्षा धरून जे काही करायचं ते आपली सत्सत विवेकबुद्धी तारतम्य आणि उगाचच नको ते धारिष्ट्य आपण करतोय का हा एक प्रश्न आपल्या मनाला विचारून अशा गोष्टी तुम्ही करा अशी मी नम्र विनंती करतो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन असं आहे की माझे एक सन्माननीय मित्र रामदासजी मदने या साहेबांनी मला एक क्लिप शेअर केली आणि त्याचा मतितार्थच या व्हिडिओमधनं मी व्यक्त करतो आहे. आत्तापर्यंत ज्या काही मी तुम्हाला भावना माझ्या व्यक्त केल्यात, ती क्लिप पाहिल्यानंतरचीच माझी जी भावस्पंदनं माझ्या मनामध्ये उमटली तीच मी तुमच्याशी शेअर करतो आहे. त्या क्लिपमध्ये असं चक्क दिसतं आहे की एका खूप मोठ्या खोल दरीच्या कडेला जो काही पठारी प्रदेश आहे त्या ठिकाणी मस्तपैकी 2 उंच लोखंडी खांब बांधून त्याला एक झोका अडकवलेला आहे. तो झोका त्या पठारी प्रदेशावर नक्की आहे, परंतु त्याचं ॲडव्हेंचर त्याच्यामध्ये एक धारिष्ट्य असं करायला लावलं जातं. अर्थात या गोष्टींना अशा स्पॉटला भरपूर तिकीट पण असतं, पण फक्त पैसा गोळा करणं हीच जणू काही त्यांची जबाबदारी आहे आणि इतर जे काही तिकीट काढून लोक
असं धाडस करायला पुढे येतात, त्यांच्या जीविताला जर काही धोका झाला तर आम्ही काही जबाबदार नाही, अशाच प्रवृत्तीने अंगावरची माशी झटकल्यासारखीच या लोकांची प्रवृत्ती असते. आता या एका क्लिपमध्ये असं दाखवलं गेलं आहे की या दरीच्या कडेला तो जो झोका बांधला आहे तो अक्षरशः फक्त 3 फूट थोडा पुढे गेला झोका दिल्यानंतर, तर तुम्हाला तुमचा हा झोक्यावर, तुम्ही ज्या बेंचवर बसलेला आहात, ज्या झोक्यावर बसलात, तो झोका त्या दरीमध्ये आहे असं क्लिअर दिसतं. आणि मग हळूहळू तो झोका देणारा माणूस प्रत्येक वेळेस जो झोका देतो त्यामध्ये ते जास्तीत जास्त त्या दरीच्या, त्या खड्ड्याच्या वरती जास्तीत जास्त पुढे पोहोचतात. अर्थात असं करत असताना तुम्हा सर्वांनाही माहिती आहे की पाळण्यात बसल्यानंतरसुद्धा एखादा पाळणा हवेमध्ये जेव्हा उंचावर जातो तेव्हा खाली पाहिल्यानंतर छातीत धडकी भरते. धैर्यवान माणसं जगामध्ये खूप आहेत, सवाल तो नाही आहे. पण प्रत्येक माणसाची प्रवृत्ती, प्रकृती, धारिष्ट्य हे एका समान रेषेत नसतं. तुम्हाला जे जमतं ते मला जमेलच असं काही नाही आहे, हे पण सत्य आहे ना. आणि असंच काहीसं ही जी मंडळी असतात पैसा गोळा करणारी, या पिकनिक स्पॉटला, या टुरिझमच्या बाबतीत खूप ठिकाणी अशी ॲडव्हेंचर्स तुम्हाला पाहायला मिळतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तिथं त्यांनी अशी काही इक्विपमेंट्स लावलेली असतात. आता हा झोका हा एक त्यातला प्रकार. 2 व्यक्ती, एक मेल आणि एक फिमेल, त्या झोक्यावर बसतात. 1, 2, 3, 4 वेळा तो झोका व्यवस्थित तो देतो. झोका सरळ त्या दरीच्या वर जातो आणि परत मागं येतो. 5व्या वेळेस झोका देताना काहीतरी चूक होते आणि बाजूला जे पोल जमिनीत रोवले आहेत त्याला त्या झोक्याचा एक भाग धडकतो आणि परिणामतः ते दोघंही त्या झोक्यावरून त्या दरीमध्ये फेकले जातात. तुम्ही विचार करा, 300 ते 700 फूट खोल दरीमध्ये जर इतक्या उंचावरून 2 व्यक्ती कोसळल्या तर काय होणार आहे हो? त्या जिवंत तरी राहतील का? इट विल बी अ फ्ल्यूक जर त्या जिवंत राहिल्या तरी. आणि जिवंत राहिल्यानंतरसुद्धा त्या चालू फिरू शकल्या, माणसं ओळखू शकल्या, तर ते खूप नशीबवान असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्या 2 व्यक्तींचं काय झालं असेल याची आपण कल्पना करावी. आणि कुठेही टूरवर गेल्यानंतर आपण स्वतः किंवा आपल्या मुलाबाळांना नको ते धारिष्ट्य करण्यासाठी कधीही उद्युक्त करू नका. पैशापरी पैसा तरी तुमचा जाईलच, परंतु तिथं घेतलेल्या जे काही सेफ्टी मेजर्स घेतली जातात ती खरोखर खूपच चांगल्या रीतीने घेतली गेली आहेत का, याची शाश्वती कधीही नसते. आता काही लोकांना वाटेल की मी लोकांना डिस्करेज करतो आहे, लोकांच्या ट्रीपमध्ये, त्यांच्या एन्जॉयमेंटमध्ये मी असे काहीतरी फुकटचे सल्ले देऊन बाधा आणतो आहे, असं ज्यांना वाटेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण अशा काही सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये असे काही व्हिडिओ जर कोणी 10-5 लोकांनी पाहिले आणि त्यातल्या 1-2घांनी जरी 4 पावलं मागं येण्याचं ठरवलं तरीही माझ्या या कष्टाचं सार्थक झालं असंच मी मानतो. अशी एखादी क्लिप, असं काही चांगलं शेअरिंग करणाऱ्या या माझ्या मित्राला, रामदास मतने साहेबांना मनःपूर्वक मी सलाम करतो, प्रणाम करतो. आणि अर्थातच आपल्याला सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी अशा या क्लिप आपल्या या ग्रुप्सवरती शेअर केल्या गेल्या पाहिजेत. असे जे काही व्हिडिओ मी बनवतो आहे ज्याच्यातून कुठेतरी काहीतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. मानवी जीवन आपलं सुरळीत चालू असताना त्याच्यात कोणतीही बाधा येऊ नये या माफक अपेक्षेने असे बनवलेले व्हिडिओ आपण एकमेकात जर शेअर केले तर प्रत्येकाचं समर वेकेशन हे अतिशय आनंदात व्यतीत होईल, यात मला काही शंका वाटत नाही. माझा स्वतःचा मी एक अनुभव सांगेन तुम्हाला. मध्य प्रदेशमध्ये असंच एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मी बघितला. जीपला एका पॅराशूटची दोरी बांधली जाते आणि ती जीप पुढे जाते. पॅराशूटवरती तिकीट काढून ती व्यक्ती बसते. अक्षरशः 300 रुपये एकाला तिकीट होतं. मी ज्या ग्रुपबरोबर गेलो होतो त्यांना मी सरळ सांगितलं, भलेही तुम्ही मला घाबरट म्हणा किंवा काहीही म्हणा, मी हे तिकीट घेणार नाही आणि मला हे धैर्य दाखवण्याची गरज नाही.
मला तिथं शंकाच आली की समजा या जीपमध्ये काही बिघाड झाला, समजा तो दोर तुटला, तर व्हॉट इज द सेफ्टी मेजर ॲडॉप्टेड देअर. याचं मी बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर काही भोगावं लागलं तर ते तिकीट काढून जो पर्यटक ते ॲडव्हेंचर, ते धैर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यालाच भोगावं लागेल. आणि इतक्या उंचावरून जर तो जमिनीवर आदळला, आपटला, तर मणक्याचं दुखणं घेऊन आयुष्यभर बिछाण्यात खितपत पडावं लागेल. याची जाणीव मला झाल्यामुळं मी तिथून 4 पावलं मागं आलो. भलेही काही काळापुरता, तास 2 तास माझ्या ग्रुपमधल्या इतर लोकांनी मला खूप काही छेडलं, खूप काही मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्याबद्दल एक कणसुद्धा मला वाईट वाटून न घेता मी माझ्या पद्धतीने ती ट्रिप एन्जॉय केली. पण हे करताना, असं करणं जे मी करू शकलो तसं खूप कमी लोक करू शकतात. कारण देखाव्याची दुनिया आहे साहेब ही. त्यामुळं नको ते धैर्य करण्याचा देखावा करून आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका, हीच पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयांसह. कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल. 9535 व्हिडिओंचा खजिना दिलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल.